ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन। नमस्कार सज्जन हो, मी राष्ट्रीय कीर्तनकार भागवताचार्य योगेश्वर उपासनी महाराज श्री सद्गुरू संत सखाराम महाराजांच्या अमळनेर जिल्हा जळगाव मधून आपणा सर्वांशी हा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुखसंवाद साधतो आहे। श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांच्या फेसबुक पेजवरनं आज सलग तिसऱ्या गुरुवारी आपली भेट होते आहे। श्री संत नरहरीनाथ महाराज संस्थान बुलढाणाचे विद्यमान अधिकारी परमपूजनीय ॲडव्होकेट मोहननाथजी महाराज आणि माझे तरुण युट्यूब मित्र आदरणीय उद्बोधनाथ महाराज यांच्या लढीवाळ सौजन्यातनं आणि खरं म्हणजे माझ्यासारख्या माणसानं ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा या आंतरिक तळमळीतनं ही संधी या उभयतांनी मला दिली याची मला जाणीव आहे। गत 2 प्रवचनांच्या मधनं आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या भावार्थ दीपिकेचं काही आलोडन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। 750 वर्ष झाले महाराष्ट्र शारदेच्या प्रांगणातला हा मंगल नंदादीप आजही तेजोमान आहे आणि सकल विश्वावरती मंगलाचा वर्षाव करतो आहे। श्री ज्ञानेश्वर महाराजांचं या अवतारातलं आयुष्य हे म्हटलं तर अल्पायू आहे। मी आपणाशी बोलताना बोललो होतो की पूज्य प्रभुपाद शंकराचार्य स्वामी महाराज यांच्या नंतर इतकं दिव्य भव्य अलौकिक तेजस्वी विश्वोद्धारक कार्य जर कोणी केलं असेल तर ते मुक्त कैवल्य तेजोनिधी सकल संत मुकुटमणी आलंदी ग्राम निवासी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे। नाथ संप्रदायाचे श्रेष्ठ साधक असलेले श्री ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायामध्ये तुम्हा आम्हा सर्व साधकांची माऊली म्हणून आम्हाला फार जवळचे वाटते आणि म्हणूनच आपण या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हा सुखसंवाद करण्याचा प्रयत्न करतो आहे। स्वतः ज्ञानेश्वर महाराज स्वतःकडे किती नम्रतेची भूमिका घेता आणि विषय मांडता बघा। खरं ज्ञानेश्वर माऊली ज्या वेळेला निधिनिवास ग्रामामध्ये म्हणजे श्री प्रवर याच्या काठी महालय क्षेत्रामध्ये मोहिनी राजाच्या प्रांगणामध्ये या ज्ञानेश्वरीचं निरूपण जेव्हा त्यांनी मांडायला सुरुवात केली करायला सुरुवात केली, काय प्रसंग आहे हो, तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांच्या पूर्वायुष्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद बदललेले आहेत। सच्चिदानंद पंत कुलकर्ण्याला नवजीवन दिलेलं आहे, ज्याला आपण चमत्काराची परिभाषा म्हणतो। अशा चमत्कृतीपूर्ण अशा एका विशिष्ट वलयाचं ज्ञानेश्वर माऊलींच्या अवतीभोवती एक फार मोठं साम्राज्य आहे। समाजामध्ये त्यांच्याबद्दल अलौकिक प्रेम आहे। अलीकडच्या जीवनामध्ये समाजाने त्यांची केलेली उपेक्षा, समाजाच्या एकूणच रहाटगाडग्यामधनं त्यांना झालेला त्रास, पैठणमध्ये जाऊन शुद्धीपत्राची मागणी करणं, पैठणच्या ब्राह्मणांनीच त्यांना शुद्धीपत्राच्या माध्यमातून प्रणाम करणं, या सगळ्या गोष्टी 10 दिशांना झाल्या होत्या आणि माऊलींचा कीर्ती सुगंध, माऊलींचा कीर्ती परिमल हा सगळीकडे पसरत होता। खरं सांगू,
विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या या लढीवाळ लेकरानं खऱ्या अर्थाने महाराष्ट्र मोहून टाकला होता. आणि मोहिनी राजाच्या प्रांगणामध्ये हे चारही भावंड येऊन पोचले. संत श्रेष्ठ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज, स्वतः महाविष्णूचा अवतार असलेल्या ज्ञानोबा माऊली, सोपान काका आणि काल परवा ज्यांचा तिरोधान उत्सव आपण साजरा केला 725वा, त्या लढीवाळ चितकला मुक्ताबाई, हे सगळे तर आहेतच. बरोबर संत मेळा पण आहे, कदाचित नामदेवराय पण असतीलच असा उल्लेख मला माहित नाही. अजून एक विशेष श्रोता या सगळ्या मांदियाळीमध्ये आहे आणि ते म्हणजे योगीराज चांगदेव. 1400 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा कोणत्याही प्रकारच्या अहमभावाचा लेश ज्याला अंतःकरणात लागला नाही, तो सांग म्हणजे उत्तम देव. सांग म्हणजे उत्तम, पुण्यवान, श्रेष्ठ. दुर्दैवाने अशी मांडणी केली जाते की 1400 वर्षाच्या तपश्चर्येनंतर सुद्धा चांगदेव कोराच राहिला. खरं सांगू का मायबाप, मला असं वाटतं की एवढी प्रदीर्घ तपश्चर्या केल्यानंतर कोरं राहणं हीच खरं त्या तपश्चर्याची फलश्रुती आहे. आम्ही थोडी तपश्चर्या करतो, 2-4 वर्ष आळंदीमध्ये राहतो, वाणीभूषण होतो, वाणी मधुरा होतो, अजून काय 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 पदव्या आपण लोकांच्या ऐकतो ना, तर अगदी हसू येतं. 1400 वर्षाची तपश्चर्या केल्यानंतर सुद्धा ज्याला अहंकार नाही, ज्याने मृत्यूवरती विजय मिळवला असा अजर अमर असलेला महायोगी चांगदेव, मुक्ताईंनी त्याला कोरा ठरवला. बरं, हे कोरेपण सुद्धा महात्म्यांच्याच लक्षात यावं लागतं. बरं, पहिल्या प्रवचनात कदाचित मी आपल्याशी बोललो असेल कबीरजींचा दोहा. कबीरजी कहते हैं कि रत्न भरी यह बेलरी, बार बार मत खोल, जब आवे गो जोहरी तब ही हो गो मोल. आणि 1400 वर्षाच्या प्रदीर्घ तपश्चर्येनंतर प्रत्येक जन्मामध्ये यमराजाला परतवावं, नवजीवन प्राप्त करावं. चांगदेवरायांचं मोठेपण हे, नवजीवन प्राप्त केल्यानंतर चांगदेवांनी ते अन्यथा वाया घालवलं नाही, ते परत नव्या योग साधनेसाठी वापरलं. आणि प्रत्येक वेळेला नवीन जीवन प्राप्त झालेले 1400 वर्षाच्या प्रदीर्घ तपश्चर्येनंतर सुद्धा नवीन ज्ञान स्वीकारण्यासाठी तरुण असलेले, युयुत्सु असलेले, उत्सुक असलेले, निर्मळ असलेले, अंतःकरणाची पाटी कोरी असलेले चांगदेव या ईश्वर निष्ठांच्या मांदियाळीमध्ये प्रवाराच्या काठी महालय क्षेत्रामध्ये येऊन पोचले. ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद भगवद्गीतेचं भाष्य असलेल्या या भावार्थ दीपिकेमध्ये एके ठिकाणी ग्राहिक श्रोता असा शब्द वापरलाय मायबाप. मग ज्ञानेश्वर माऊलींच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने ग्राहिक श्रोता कोण असेल? मला असं वाटतं श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ग्राहिक श्रोता या संज्ञेनं योगीराज चांगदेवांच्याकडे दिशानिर्देश केलेला आहे. बरं, एवढेच लोक आहेत का? तर ज्ञानेश्वर माऊलींची या प्रकारची कीर्ती ऐकल्यानंतर आणि फार फार दिवसानंतर श्रीमद भगवद्गीतेवरती मराठीतनं काहीतरी निरूपण सुरू आहे हे कळल्यामुळे आसपासच्या परिसरातले हजारो माणसं 18 पगड जातीचा महाराष्ट्र तिथे आलेला आहे, ज्यांचं संपूर्ण आयुष्य वेद पठन करण्यात गेलेलं आहे. असे वेदपाठी, घनपाठी, जटापाठी ब्राह्मण तिथे आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कर्मकांडाची एकनिष्ठ उपासना करण्यात घालवलेलं असे कर्मकांडी ब्राह्मण आहेत. विविध विषयामध्ये आपलं आयुष्य समर्पित करणारे विद्वान, ज्ञानी अशी माणसं आहेत. आणि थोडं विनोदाने ऐकाय मायबापू, पगडी मोठी की पगडीतलं डोकं मोठं असा भ्रम व्हावा अशा मोठ्या मोठ्या पगड्या घातलेली माणसं तिथे आहेत, विद्वान माणसं आहेत. आणि त्याचबरोबर दिवसभर शेतामध्ये राबून काबाड कष्ट करून तापल्या उन्हामध्ये ज्यांची त्वचा रापली आहे, विना चपलेने, विना पादत्राणे चालल्यामुळे ज्यांच्या पायाला भेगा पडलेल्या आहेत आणि शेतामध्ये काम केल्यामुळे ज्यांचे हात करचळलेले आहेत, अशा 18 पगड जातीची सामान्य बुद्धिमत्ता असलेली पण भगवंताच्या प्रती नितांत श्रद्धा असलेली अशी भाविक मंडळी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर आहे. श्री ज्ञानोबारायांनी ठरवलं असताना मायबाप हो, तर पूज्य प्रभुपाद शंकराचार्यांच्या भाष्याच्या तोडीचं एक नव संस्कृत भाषेतलं गीता भाष्य माऊलींनी जन्माला घातलं असतं, यात काहीच शंका नाहीये. ज्ञानेश्वरीचं आलोडन केल्यानंतर लक्षात असं येतं मायबाप हो की ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका ही निगमवल्ली, ही अमृतवल्ली
हे केवळ गीतेवरचं भाष्य नाहीये, तर ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिभेचा स्वतंत्र विलास असलेला तो एक नवा ग्रंथराज आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी हे नवीन ज्ञानोपनिषदच आहे जणू. पण म्हणून विद्वानांना चक्कर यावा, विद्वानांचा मतिभ्रम व्हावा, असं विद्वज्जड भाष्य करण्यापेक्षा, विद्वानांच्या मानात झुकवण्यापेक्षा सामान्य माणसाच्या मनाला आनंद मिळेल आणि सामान्य माणसाचं मन भगवंताच्या दिशेने एक पाऊल अग्रेसर होईल, या कळवळीतनं ज्ञानेश्वर माऊली देशिकार लेणं वापरतात. ते देशिकार लेण्यातनं म्हणजे मराठीतनं बोलायला सुरुवात करतात. माझा मराठाची बोलू कवतिके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवी. मायबाप हो, आपण पहिल्या आणि दुसऱ्या प्रवचनामध्ये बघितलं की कवी म्हणतात, त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला, थोरांच्या सिद्धांताचा घेतला पुरा पडता. आणि समुद्र मंथनाची कल्पना तिथे मांडलेली आहे. आणि समुद्र मंथनातनं अमृत मिळालं आणि हलाहलही आलं. पण ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीमध्ये केलेलं हे साहित्य मंथन जे आहे ना, त्याच्यातनं ज्ञानेश्वरी सारखं अमृत प्राप्त झालं. ज्ञानेश्वर माऊलींना भगवंताच्या अमूर्त भगवंताच्या अमृतानुभूतीचा जो अनुभव आला, तो अमृतानुभवातनं ज्ञानेश्वर माऊलींनी मांडला. श्रेष्ठ दर्जाच्या साधकांच्यासाठी अमृतानुभव, भक्त लोकांच्यासाठी श्री ज्ञानेश्वर माऊलीं प्रतिपादित ज्ञानेश्वरी, आणि दिवसभर शेतामध्ये काबाड काष्ट करणाऱ्या सामान्य माणसाच्यासाठी हरिपाठासारखे 3 सुंदर प्रकरण प्रदीर्घ ग्रंथ माऊलींनी लिहिलेले आहेत. अभंग हरिपाठ असं ती 28 असं परंपरेमध्ये म्हटलं जातं. तुम्हाला खरं सांगू का, हे हरिपाठाचे 28 अभंग म्हणजे जणू महाराष्ट्र शारदेच्या या संपूर्ण आभामंडलातले 28 नक्षत्र आहेत. ज्ञानोबा माऊली सांगतात, बुद्धीचे वैभव अन्न नाही तुझे, एका केशवराजे सकल सिद्धी. असं लढिवाळपणाने ज्ञानेश्वर माऊली ज्या बहुजन माणसाला, सर्वसामान्य माणसाला, भक्ताला सांगतात, त्या ज्ञानेश्वर माऊली केवळ मला भगवंताने अलौकिक बुद्धी दिली आहे म्हणून केवळ बुद्धी वैभव दाखवून, वागविलास करून लोकांना भ्रमित करण्याचं काम करतील असं नाही. किंबहुना ज्ञानेश्वरीच्या समारोपामध्ये जी एक छान कथा येते की भगवान गोपाल कृष्णांनी आपल्या जीवनाचं सगळं सार त्या अर्जुनाला, म्हणजे गुढाकेश अर्जुनाला, धनंजयाला सांगितलं. आणि मग भगवंताला असं वाटलं की नुसतं ज्ञान देऊन चालणार नाही, म्हणून भगवंताने चतुर्भुजच असताना अर्जुनाला आलिंगन दिलं. आणि माऊलींचेच शब्द आहेत, ये हृदयीचे ते हृदयी घातिले, द्वैत न मोडिता केले आपण आईसे. आणि या मिठीचा, या सलगीचा परिणाम काय झाला, तर माऊलींनीच ज्ञानेश्वरीमध्ये याचं चिंतन मांडलेलं आहे आणि स्पष्ट केले, जे गीतेमध्ये नाही. गीतेमध्ये अर्जुनाचं क्रमशः विकसन, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मयाच्युत इथपर्यंत आहे. पण माऊली मात्र स्वतःचं वेगळं चिंतन मांडताना म्हणते, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. म्हणजे आता काय आहे, आता अर्जुन आणि परमात्मा गोपाल कृष्ण हे 2 देह आहेत, पण चैतन्य एक आहे. हे जे अर्जुनाचं विकसन आहे, जे अर्जुनाचं विकसन श्री ज्ञानेश्वर माऊलींची विचक्षण दृष्टी बघते ना, माऊलीने आपल्या डोळ्यासमोर जो अर्जुन ठेवलेला आहे ना, त्याचं नाव आहे महाराष्ट्र देश. पहिल्या अध्यायामध्ये माऊली म्हटल्या, वत्साचेनी बोरसे दुभते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण. पांडवांच्या निमित्त करून कृपाघन परमात्मा गोपाल कृष्णांनी हे गुह्यतम ज्ञान अर्जुनाच्या माध्यमातून आम्हाला दिलं. तसं अर्जुनाचं निमित्त करून ज्ञानेश्वर भगवान विष्णू असलेल्या आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी सकल महाराष्ट्राला नवे यचयावत मनुष्य जातीला या गीता तत्वाचं आलोडन करण्याची ही सुंदर संधी निर्माण करून दिली. आपण मागल्या प्रवचनामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या भाष्य वैशिष्ट्याच्या चिंतनाची सुरुवात केली होती. आणि त्याच्यातलं पहिलं वैशिष्ट्य मी आपल्याशी असं बोललो होतो मायबापो, की गीता हे नित्य नूतन तत्व आहे. हे ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या
भावार्थ दीपिकेमध्ये सगळीकडे मांडलं. कुठेही या सूत्राची त्यांनी फारकत घेतलेली नाही. आणि मी आपणाशी बोलताना बोललो, तेथ हरू म्हणे नेणीचे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीतात. आणि सुंदर रूपक मांडून आदिनाथ शिवगुरु आदिशक्ती पार्वतीच्या साठी हे गुह्यतम ज्ञान मुक्त करत आहेत असा संवाद योजून ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद भगवद्गीतेचा सिद्धांत हा नित्य नूतन आणि कालातीत असलेला विषय मांडला. तेच हरू म्हणे नेणीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे. हा शिवशक्ती योग आहे बरं. शिव आणि शक्ती हे अद्वैत जरी दिसत असलं, आपल्या मनामध्ये असेल की कदाचित माऊलींनी याच्यामधनं शिवशक्तीचं अद्वैत मांडलेलं आहे, तर ते अद्वैत तर आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन एक पाऊल टाकून ज्ञानेश्वर माऊलींनी शिवशक्तीचं अद्वय रूप म्हणजे शिवशक्तीचा चित विलास माऊलींनी याच्यात मांडलेला. त्यामुळे गीता हे नित्य नूतन तत्व आहे. नित्य म्हणजे शाश्वत आहे. इट इज द कंटिन्युअस प्रोसेस ऑफ द फिलॉसॉफी. आणि नूतन म्हणजे प्रत्यक्षण ते नवं आहे. का? कारण गीतेमध्ये ब्रह्म निरूपण केलेलं आहे. श्रीकृष्णार्जुन संवादे असं ते ब्रह्म निरूपण कसं आहे. आणि ब्रह्म कसे हो, तर ब्रह्म अनंत आहे. ब्रह्माला सांतात बांधता येत नाही. ब्रह्म जर अनंत असेल तर ब्रह्माचं निरूपण सुद्धा अनंतच असणार आहे. संत श्रेष्ठ तुलसीदास म्हणतात, हरी अनंत हरी कथा अनंत. त्या अनंत ब्रह्माचं निरूपण हे सांतात कसं होऊ शकेल. आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या या ज्ञानेश्वरी भाष्याचं म्हणजे गीता भाष्याचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की ही ज्ञानेश्वरी म्हणजेच हे मराठी देशिकार लेणं, ही भावार्थ दीपिका हे नित्य नूतन तत्व आहे असं ज्ञानेश्वर माऊलींनी ओळखलं आणि जगापुढे ते तेवढ्याच सहजतेने प्रकट केलं. आणि आपल्या असं लक्षात येईल की ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर श्रीमद भगवद्गीतेचा अर्थ लावून घेणारे जेवढे म्हणून विद्वान सारस्वत महाराष्ट्रामध्ये झाले, त्या सर्वांनी या भावार्थ दीपिकेच्या नंदादीपाच्या मंगल प्रकाशामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या बोटाला धरून परमात्मा गोपाल कृष्णांनी सांगितलेल्या मार्गाची वाट चोखाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. माऊलींच्या बद्दल आपण असं म्हणू शकू की व्यास आणि वाल्मिकींच्या पावलांचा मागोवा घेत माऊलीनं समतेचा आणि ममतेचा नवा मंत्र महाराष्ट्राला दिला. तर त्याच ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल आपल्याला असं म्हणता येईल की या ज्ञानोबा माऊलींच्या पाऊल ठस्यांचा मागोवा घेत ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतर आलेल्या विविध विद्वानांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना ज्ञानेश्वरीच्या प्रकाशामध्ये महाराष्ट्राला भगवद्गीता जास्त सुलभ आणि सोपी झाली. आणि आपण बघा मायबापू, मी आपल्याशी बोललो म्हणूनच महाराष्ट्रामध्ये जवळपास 100 गीता टीका मराठीमध्ये निर्माण झाल्या. काही प्राचीन आहेत, काही अर्वाचीन आहेत. आपण क्रमशः त्याचा काही थोडा परिचय करून घेणार आहोत. अजून माऊलीच्या या गीता भाष्याचं वैशिष्ट्य काय आहे मायबापू? का ज्ञानेश्वर माऊलींची ही भावार्थ दीपिका 725 वर्षापासून मराठी मनावरती अधिराज्य गाजवते? त्याचं कारण असं, एकदा साहित्य सम्राट नचिन केळकरांना कोणीतरी विचारलं की तुम्हाला जर लोकमान्य टिळकांच्या सारखी काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि तुम्हाला एकांतवासामध्ये जाण्याची वेळ आली आणि तुम्हाला जर असं सांगण्यात आलं की एकच ग्रंथ तुम्ही तुमच्या बरोबर नेऊ शकाल, तर तुम्ही कोणता ग्रंथ न्याल? साहित्य सम्राट नरहरी चिंतामणी केळकरांचं हे उत्तर आहे मायबापू. साहित्य सम्राट नचिन केळकर असं म्हणले, मला फक्त महाभारत द्या, मी संपूर्ण आयुष्य या महाभारताच्या प्रकाशामध्ये आनंदात जगून दाखवेन. महाभारताचं एवढं वैशिष्ट्य बरं मायबापू. महाभारत काय हो? आमची मान्यता अशी आहे, महाभारत हा पंचम वेद आहे. आणि पंचम वेद असलेल्या या महाभारतामध्ये असलेली श्रीमद भगवद्गीता बघा, थोडीशी गंमत बघा. आपण सगळे वारकरी आहोत, आपण सारे वैष्णव आहोत. अगदी मोकळेपणाने बोलायचं झालं तर आपण सगळेच पूज्य प्रभुपाद श्रीमद शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांताचे उपासक आहोत. त्यामुळे भगवंताच्या खालोखाल जर आमच्या मनामध्ये कुणाबद्दल श्रद्धा असेल तर ती पूज्य प्रभुपाद शंकराचार्यांच्या बद्दल आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल आहे. पण थोडं स्वतःकडे दोष पत्करून मी असं म्हणेल की पूज्य प्रभुपाद शंकराचार्यांच्या नजरेतनं सुद्धा श्रीमद भगवद्गीता हा महाभारताचा अविभाज्य घटक आहे, किंबहुना केंद्रबिंदू आहे, ही बाबच त्यांच्या नजरेतनं निसटून गेली. काय झालं? जेव्हा पूज्य प्रभुपाद शंकराचार्यांनी श्रीमद भगवद्गीतेवरती भाष्य करायला सुरुवात केली, आपण बघावं म्हणून मायबाप, मी अभ्यासक नाही, विद्वान तर मुळीच नाही. आचार्यांनी सुरुवात कुठून केली आहे? आपल्या असं लक्षात येईल की भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापासून शंकराचार्यांनी पूज्य प्रभुपाद आचार्यांनी श्रीमद भगवद्गीता भाष्य बोलायला सुरुवात केली. 12वा श्लोक काय आहे भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला? आणि तिथूनच का सुरुवात केली? तर विभूती योग सांगत असताना परमात्मा गोपाल कृष्ण म्हणतात, अक्षरानाम अकारोस्मी. अक्षरांच्या मध्ये मी अ हे अक्षर आहे. आणि श्रीमद भगवद्गीतेचा दुसऱ्या अध्यायातला 12वा श्लोक हा अ पासून सुरू होणार आहे. आपण तो शोधा मुळात. आता गमत काय झाली बघा. मग पहिला अध्याय वृथा झाला का हो? जर पहिला अध्याय विचारातच घ्यायचा नव्हता तर तो व्यासांनी का मांडला? श्रीमद भगवद्गीता म्हणजे काय आहे? कृष्णेन कथिता आणि व्यासेन ग्रथिता इति श्रीमद भगवद्गीता. पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं म्हटलेलं आहे. आणि संपूर्ण भगवद्गीतेमध्ये जो सिद्धांताचा महामेरू परमात्मा गोपाल कृष्णांनी उभा केलाय ना, त्याचा पायाच हा विषाद योग आहे. जोपर्यंत साधकाला, जोपर्यंत अभ्यासकाला, जोपर्यंत चिंतकाला परमात्मा गोपाल कृष्णांनी मांडलेल्या सिद्धांताचा पूर्वपक्ष लक्षात येणार नाही, तोपर्यंत काय उंचीने आणि काय ताकदीने परमात्मा गोपाल कृष्णांनी आपला विचार मांडलाय हे ध्यानातच येईल. आणि तुम्ही बघा ना, अर्जुन विषाद योग जो आहे ना, किती सुंदर आहे. एक लक्षात घ्या, अर्जुनाने इतका ताकदवान विषाद योग मांडला म्हणून भगवान गोपाल कृष्णांना श्रीमद भगवद्गीतेच्या 18 अध्यायांचा हा अप्रतिम असा विचार सेतू बांधावा लागला. जर अर्जुनाने केलेला पूर्वपक्ष, अर्जुनाने मांडलेला युक्तिवाद हा लटका असता, भोंगळ असता, तकलादू असता, तर परमात्मा गोपाल कृष्णांनी एक घाव 2 तुकडे करून बाकीचं बोलू नको, तस्मात युद्धस्व कोणतेय, संपला विषय. प्रश्न काय आहे? मी युद्ध करावं की करू नये, एवढा सोपा विषय होता. मला आमचा एक तरुण मित्र असं म्हणला, 1 मार्काचा प्रश्न होता, म्हणले युद्ध करू की नको, ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न होता, म्हणले यस ऑर नो. 1 मार्काच्या प्रश्नासाठी भगवान गोपाल कृष्णांनी प्रचंड मोठा थेसिस सांगितला. याचं कारणच असं आहे की भगवान गोपाल कृष्णांना फक्त अर्जुन म्हणजे धनंजय, म्हणजे पार्थ, म्हणजे गुडाकेश, म्हणजे पंडूचा मुलगा, त्या काळात भारताच्या सिंहासनाचा एक मोठा आधारस्तंभ असं नव्हतं डोळ्यासमोर. या देशातला अर्जुन म्हणजे रुजू स्वभावाचा जो आहे तो अर्जुन, बर का. आता तुमच्याही मनामध्ये प्रश्न येईल. माझ्या एका मित्राने मला विचारलं, महाराज अर्जुनालाच गीता का सांगितली, युधिष्ठिरला का नाही सांगितली? साधी गोष्ट हो, जो युधिष्ठिर तो युधिष्ठिर कोणत्याही प्रकारच्या संकटामध्ये, व्यावर्तामध्ये, वादळामध्ये ज्याची बुद्धी चलित होत नाही, अशा प्रकारच्या युद्धामध्ये जो स्थिर तो युधिष्ठिर. त्यामुळे युधिष्ठिराला सांगण्याची गरज पडली नाही. भीमाचा निर्णय अगोदरच झाला होता, सिद्धांताची गरजच नव्हती. नकुल सहदेव फक्त वडीलधाऱ्या माणसांचं ऐकणार होते. अर्जुनावरती परिणाम का झाला? तर आपल्या लक्षात येईल, अर्जुनाने मांडलेला संपूर्ण विषाद योग हा त्या शांती पर्वाच्या अलीकडे ज्या शिष्टाया झाल्या त्याच्यामध्ये धृतराष्ट्राचा एक मंत्री जो कूटनीतिज्ञ होता, ज्याचं नाव आहे कणिक. मराठीतली कणिक नाही, माता भगिनी स्वयंपाकघरामध्ये पोळ्या करतात ती कणिक नाही. पण गंमत अशी आहे, कणिक मळल्याशिवाय सुद्धा पोळी चांगली होत नाही. एका तरुण मुलीने सासूला प्रश्न विचारला की इतकी स्वच्छ छान कणिक आपण दळून आणली बाजारातनं, आता ही मळवायची कशाला, आणि मळल्यानंतर पोळ्या काळ्या नाही येणार का? तर सासून सांगितलं, कणिक मळ, पोळ्या मऊ येतील. ही नाथागरची उलटी गुण आहे ना, म्हणून गुरु असावा. आता तो जो अर्जुन विषाद योग आहे, हा जो कणिक आहे, या कणिकाने अर्जुनाला म्हणून जे जे सांगितलं धृतराष्ट्राच्या साठी, ते तसंच्या तसं सगळं अर्जुन श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये गोपाल कृष्णाकडे म्हणतो. आणि महाभारतामध्ये जी युद्ध पद्धती मांडण्यात आलेली आहे, एक आहे द्वंद्व युद्ध, जे भीम आणि दुर्योधनात झालं, जे भीम आणि जरासंधात झालं, ते एक द्वंद्व युद्ध. आणि दुसरं संकुल युद्ध, हे दुसरं युद्ध.
पण न दिसणारं अजून एक युद्ध असतं, त्याचं नाव आहे मंत्रयुद्ध. आणि या मंत्रयुद्धामध्ये समोरच्या योद्ध्याचं अवसान काढून टाकण्याची ताकद असते. उगाच काय तुकोबराय म्हणले, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच यत्ने शस्त्र करू, शब्दचे अमुच्या जीवीचे जीवन, शब्द हेची धन वाटू जन लोक. आता जसा रोग असेल ना तसं औषध द्यावं. कणिकाने केलेल्या मंत्रयुद्धाच्या मुळे ऐनवेळी अर्जुनाच्या मनामध्ये हे सगळे प्रश्न निर्माण झाले. आता गोपालकृष्णांनी ठरवलं की आता जर अर्जुनाला आपली भेटो वापरून जर सांगितलं युद्ध कर, तर कदाचित तो युद्ध करेल, पण त्याच्या बाणामध्ये ती गती नसेल, त्याच्या बाणामध्ये ती तीव्रता नसेल. म्हणून आता मंत्रयुद्धच करावं लागेल. म्हणून गीता हे एक अखंड असं मंत्रशास्त्र सुद्धा आहे बरं. आणि म्हणून परमात्मा गोपालकृष्ण विषय म्हणतात. अन्यथा तुम्ही बघा ना, पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनचे म्हणतो ना, जायते वर्णसंकर, आज आपल्याला ते बघायला मिळतं. लुप्त पिंडोदक क्रिया असं अर्जुनाने शंका मांडली, आज ते आपल्याला बघायला मिळते प्रत्यक्ष व्यवहारामध्ये. म्हणून परमात्मा गोपालकृष्ण मंत्रयुद्ध करतात. अर्जुनाच्या मनामध्ये जे किल्मिष आहे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असं म्हणले, आधी मरतं ते माणसाचं मन आणि नंतर मरतो तो माणूस. युगपुरुष छत्रपती शिवाजीराजांनी काय केलं, मराठी माणसाचं मन जागं केलं. मन जागं झाल्यानंतर मनगट जागं होतं, आणि मनात गट झाले की मनगट काम करू. म्हणून परमात्मा गोपालकृष्णांनी मंत्रयुद्ध केलं आणि अर्जुनाला युद्धाला उद्युक्त केलं. का? कारण श्रीमद भगवद्गीता हा महाभारताचा केंद्रबिंदू आहे. ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द बघा, भारत कमल परागू. श्रीमद भगवद्गीता काय आहे, तर महाभारत रूपी सहस्त्रदल कमलाचा जणू पराग असावा, तशी श्रीमद भगवद्गीता. अनवधानाने म्हणा किंवा एकूणच कार्याच्या अवाक्यामुळे म्हणा, पूज्य प्रभुपाद शंकराचार्यांच्याकडनं हा विषय सुटून गेला, ज्याला आपण स्लिप म्हणतो ना, तसं झालं. पण ज्ञानेश्वर माऊलींचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी या श्रीमद भगवद्गीतेचं महाभारताशी असलेला अन्योन्य संबंध ते विसरले नाहीत, किंबहुना त्यांनी तो अधिक जास्त स्पष्टपणाने अधोरेखित केला. नुसता अधोरेखित नाही केला, तो अधिक छान पद्धतीने मांडला. म्हणून माऊली काय म्हणल्या, आता भारती कमल परागू, गीताख्यू प्रसंगू, जो संवादिला श्रीरंगू अर्जुनेसी. प्रत्यक्ष परमात्मा गोपालकृष्णांनी अर्जुनांशी जो संवाद केला ना, तो महाभारतातला प्रसंग आता मी याच्या माध्यमातून तुमच्याशी मांडतो. आणि पुढे काय म्हणतात माऊली, बघा काय चातुर्य माऊलीचं. माऊली असं म्हणल्या, हा वेदार्थ सागर. गीता म्हणजे काय आहे, जणू काही एक नवीन प्रकारचा वेदार्थ सागर आहे. वेदांमध्ये असलेलं अफाट ज्ञान, वेद मूळ शब्द आहे विद, विद म्हणजे जाणणे, विजडम नॉलेज. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा गुरु. पण वेद कसे निर्माण झाले, तर आपली कल्पना अशी आहे, आपल्या पुराण कथांमधनं असं वर्णन येतं की अनंत क्षीरसागरामध्ये शेषशय्येवरती भगवान परमात्मा कमलनाव विष्णूजी पहुडलेले आहेत, आणि त्यांना थोडी निद्रा लागली, आणि निद्रा लागल्यानंतर त्यांचं जे घोरणं होतं, त्या घोरण्यातनं हे वेद बाहेर पडले, अशी आपली कल्पना. बघा बरं माऊली किती सुंदर चिंतन मांडते, किती हळूवारपण आहे बघा. वेद प्रामाण्य मान्य करणे म्हणजे अस्तिकत्व, ही आमची व्याख्या आहे. पण माऊली वेदांच्या श्रेष्ठतेला धक्का न लावता या गीता तत्वाचं मोठेपण किती सुंदर सांगतात ते बघा. माऊली शब्द वापरतात, हा वेदार्थ सागर. अरे हा वेदांचा जणू सागरच आहे. आणि नुसता सागर नाही, सागर खारट असतो, हा क्षीर सागर आहे, हा अमृत सागर. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, पण जो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादिला. वेद भगवंताची जर निश्वसित असतील आणि ते जर एवढे कालातीत त्रिकालाबाधित असतील, तर श्रीमद भगवद्गीता हा भगवंताने अर्जुनाशी केलेला प्रत्यक्ष संवाद आहे. श्रीमद भागवताच्या बद्दल बोलताना असं म्हटलं जातं की श्रीमद भागवताची भाषा ही समाधी भाषा आहे. तद्वत श्रीमद भगवद्गीतेची भाषा सुद्धा समाधी भाषा आहे. त्यामुळे जर वेद एवढे श्रेष्ठ असतील, भगवंताच्या घोरण्यातनं निश्वसितातनं आलेले वेद जर एवढे श्रेष्ठ असतील, तर प्रत्यक्ष भगवंताने अंतरीच्या तळमळीतनं जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे
ज्या गीतेचं प्रकटन केलं ती भगवद्गीता कशी असेल तर हा प्रत्यक्ष केलेला संवाद आहे, जो प्रत्यक्ष सर्वेश्वरू, जो स्वये सर्वेश्वरू अनुवादिला असेल. म्हणून श्रीमद भगवद्गीतेचं आणि महाभारताचं असलेलं अन्योन्य नातं परमात्मा गोपालकृष्णांनी जे मांडलंय ते ज्ञानेश्वर माऊलींनी तसंच्या तसं सूत्र घेऊन पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. कारण संपूर्ण आयुष्य हा एक महाभारतीय संग्रामच आहे मायबाप. भगवद्गीतेची सुरुवात काय आहे हो? भगवद्गीतेचा पहिला श्लोक आहे श्रीकृष्ण उवाच नाहीये आणि संपूर्ण गीतेमध्ये कृष्ण उवाच असं कुठेच नाहीये. आपण बघा, श्री भगवान उवाच अशी सुरुवात आहे, असंच म्हणणं. म्हणजे कोणीतरी श्रीकृष्ण यादव नावाच्या माणसाने गीता मांडली का? नाही. ज्यांना आपली भगवत्ता माहीत होती, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य यशस्वी औदार्य हे साही गुणवर्य वसती जेथ येणे कारणे भगवंत असं ज्यांच्याबद्दल ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ते परमात्मा गोपालकृष्ण आपल्या पूर्ण भगवत्तेतून अर्जुनाला या गीतेचा उपदेश करतात. बघा, श्रीराम आणि श्रीकृष्ण भारतीय समाज मनाला मोहणाऱ्या हे दोन अलौकिक व्यक्तिमत्व आहे. परमात्मा श्री रामचंद्रांचा जन्म अयोध्येचा आणि परमात्मा श्री रामचंद्रांच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ पराक्रम दक्षिणेतल्या लंकेचा. संपूर्ण भारताला आसेतू हिमाचल उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत बांधण्याचं सांधण्याचं काम परमात्मा श्री रामचंद्रांनी केलं. एकाच वेळेला 5 संस्कृतीचा सेतू बांधला. नरसंस्कृती, वानर संस्कृती, देव संस्कृती, ऋषी संस्कृती आणि राक्षस संस्कृती या 5 संस्कृतींचा महासेतू रामरायानं बांधला. संपूर्ण भारताला उत्तर ते दक्षिण जोडण्याचं कार्य परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांनी केलं. आणि परमात्मा गोपालकृष्णांचा जन्म कुठला? मथुरेचा. पण कार्य पूर्वोत्तर, संपूर्ण भारताच्या पूर्वोत्तर दिशेला कार्य करून संपूर्ण भारताला जोडण्याचं अलौकिक काम अमर्याद पुरुषोत्तम असलेल्या परमात्मा गोपालकृष्णांनी केलं. कधीतरी परमात्मा श्रीराम आणि परमात्मा गोपालकृष्ण यांच्या चरित्राचा तुलनात्मक अभ्यास, साम्यस्थळ आणि वैविध्य याचा जर विचार केला, बघा तुम्ही, परमात्मा श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम काय आहे? सर्व प्रकारच्या मर्यादांचं पालन करून सुद्धा उत्तम पुरुष कसं होता येतं हे श्री रामचरित्रातून आम्हाला कळतं. तर प्राप्त कालाच्या धर्माच्या सर्व मर्यादा तोडून अमर्याद पुरुषोत्तम कसं होता येतं हे परमात्मा श्री कृष्ण आम्हाला शिकवत. एका वाक्यात सांगू, प्रस्थापित धर्म जीवनाचा केंद्रबिंदू समजून रामांचं आयन म्हणजे रामायण होतं आणि प्रस्थापित धर्माला स्वतःच्या भोवती परिघासारखं फिरवून आणि स्वतः केंद्रबिंदूच्या स्थानी राहून प्रस्थापित धर्माला आपल्या भोवती फिरवणं हे गोपालकृष्णांचं चरित्र होतं. म्हणून परमात्मा गोपालकृष्णांनी श्रीमद महाभारताचं सूत्र जे आहे, गीता आणि महाभारताचा जो अन्योन्य संबंध आहे तो परमात्मा गोपालकृष्णांच्या नंतर एवढ्या ठाशीव, आखीव आणि रेखीव पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी मांडली. त्या गीतेची सुरुवात काय आहे? धृतराष्ट्र उवाच आणि पहिला शब्द आहे धर्म. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय असा प्रश्न विचारला. माझ्या मुलांनी आणि पंडूच्या मुलांनी जिथे माझं आणि तुझं सुरू होतं ना तिथे धर्मसंग्राम उभा राहतो. आणि भगवद्गीतेचा शेवट काय आहे? यत्र योगेश्वर कृष्णः यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीती मतिर् मम. शेवटचा शब्द आहे मम. तो कोणाचा श्लोक आहे? तो संजय उवाच असा श्लोक आहे. श्रीमद भगवद्गीतेचा पहिला शब्द आहे धर्म आणि श्रीमद भगवद्गीतेचा शेवटचा आहे शब्द आहे मम. धर्म आणि मम याच्यामध्ये रुजू विचाराचा अर्जुन जेव्हा मतिभ्रमित होतो, अर्जुनाच्या शब्दात सांगायचं झालं तर मोह भ्रष्ट होतो, तेव्हा श्रीमद भगवद्गीतेसारखं जीवनदायी नवसंजीवन देणारं जीवन तत्वज्ञान जन्माला येतं. तो महासंग्राम आहे. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीता हा श्री महाभारताचा अविच्छिन्न भाग आहे हे ज्ञानेश्वर माऊली मांडतात. व्यासांची जी वेदना आहे ना ती खऱ्या अर्थाने माऊलींनी ओळखलं बरं का. संपूर्ण महाभारत, पंचमवेद असलेला महाभारत सांगून झाल्यानंतर सुद्धा महामती व्यासांनी आक्रंदन केलेलं आहे. काय आक्रंदन केलेलं आहे?
की अरे इतका सुंदर मी वेद सांगितला, धर्म अर्थ आणि काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ ज्याच्यातनं स्पष्ट व्हावे असा सुंदर पंचम वेद मी महाभारताच्या रूपाने सांगितला. खरं महाभारत हे त्याचं नंतरचं नाव आहे, हा जय नावाचा इतिहास आहे खरं म्हणजे. पण व्यासांचं रुदन काय आहे? न कश्चित शृणोति माम, कोणी माझं ऐकत नाहीये. हे व्यासांचं अरण्य रुदन आहे मायबापू. व्यासांचं ते अरण्य रुदन एका वेगळ्या अंगानं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत मांडतात. म्हणून श्रीमद भगवद्गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी हा महाभारताचा अविभाज्य भाग आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींनी ओळखलं. आपण जर पहिल्या अध्यायामध्ये सैनिकांचा जेव्हा परिचय दिला जातोय, तेव्हा एकेकाचा परिचय दिलेला जातोय. तेव्हा अर्जुनाचा परिचय देताना माऊली असं म्हणतात, मी पार्थ द्रोणाचा केला. गीतेमध्ये असा उल्लेख नाहीये, गीतेत असा उल्लेख नाही अर्जुनाचा. इथे अर्जुनाचा उल्लेख, अर्जुनाचा परिचय माऊली काय करतात, मी पार्थ द्रोणाचा केला. म्हणजे द्रोणांचा अलौकिक शिष्य असलेला पार्थ युद्धाला उभा आहे. अभिमन्यूचा परिचय देताना माऊली एक सुंदर शब्द वापरतात, म्हणतात हा अभिमन्यू जणू नवार्जुन. अरे हा जो अभिमन्यू आहे ना आता युद्धाला उभा आहे, हा अर्जुनाच्या इतका बलवान आहे, हा अर्जुनाचा इतका कुशल धनुर्धारी आहे, पण तो नवार्जुन म्हणजे तरुण अर्जुन आहे. बघा हे माऊलीचं वेगळेपण आहे. म्हणून भगवद्गीता हा महाभारताचा अविभाज्य भाग आहे, हे अनुस्यूत सूत्र माऊलींनी ओळखलं आणि तसं मांडलं. हे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या भाष्य वैशिष्ट्यांपैकी दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य. अजून अतिशय मोठं वैशिष्ट्य माऊलींचं जर कोणचं असेल मायबापू, तर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगताना अतिशय लवचिक भूमिका घेतलेली आहे. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका अनाग्रही आहे. माऊलींचा आग्रह नाही, ओढून ताणून मला जे बोलायचंय तेच गीतेत सांगितलंय असा अट्टहास माऊलींनी केला नाही. आणि खरं सांगू का, जिथे असा अनाग्रह असतो, जिथे अशी लवचिकता असते, जिथे अशी फ्लेक्झिबिलिटी असते, तोच विचार टिकतो आणि स्वीकारला जातो. हनुमान चालिसामध्ये मारुती रायाचं वर्णन केलेलं आहे श्री तुलसीदासजींनी. कार्यकर्ता, प्रचारक किंवा सिद्धांत कसा असला पाहिजे, लवचिक असला पाहिजे. मारुतीचं वर्णन करताना म्हणतात, सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा आणि बिकट रूप धरी लंक जरावा, भीम रूप धरी असुर संहारे. कार्यकर्ता कसा असतो, सिद्धांत त्याला कळला पाहिजे. सिद्धांत कसा आहे, सिद्धांत असा लवचिक असला पाहिजे. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, ज्यांच्या पुढे मी नम्र व्हावं, ज्यांच्या पुढे मी शरणागती पत्करावी ना, तिथे असं सहज झुकून जावं. तुकोबाराय म्हणले ना, महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाची. ही लवचिकता ज्ञानेश्वर माऊलींच्या विषय प्रतिपादनामध्ये आहे. ज्या सूत्राच्या आधाराने आपण चिंतन करतो ते सूत्र काय आहे, माझा मराठाची बोलू कवतिके परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, हा माऊलींनी केलेला उद्घोष आहे. पुढे माऊली काय म्हणलं एके ठिकाणी, तरी अवधान ऐकलेनी दिजे. थोडं लक्ष द्या, बी अटेंटिव्ह, बी कॉशियस, माझ्याकडे बघा, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. केवढा आत्मविश्वास आहे, पण गर्व आहे का इथे नाही. असं एकीकडे चिंतन मांडणारे आणि आत्मविश्वास पूर्ण विषय मांडणारे ज्ञानेश्वर माऊली मात्र अन्य वेळेला अतिशय लवचिक होतात आणि म्हणतात, येरवी तरी मी मूर्खू परी संत कृपा दीपकू झाली हात. अहो मी तसा वेडा हो, बालक बोले बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आहे. मी छोटस लेकरू आहे. आणि श्रोत्यांना म्हणाले, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. बघा केवढी लवचिकता आहे माऊलींच्याकडे. एकीकडे प्रचंड असा ज्ञान गभस्ते असलेला शास्त्र ज्याच्या रूपाने प्रत्यक्ष अवतरित झाले असे ज्ञानोबा माऊली, एकीकडे या प्रकारचा डिंडिम उद्घोषित करताय, तर दुसरीकडे किती सहज लवचिकता घेताय की अरे मी अतिशय छोटा आहे, मी तुमच्या पुढे लहान आहे, मी दासांचा दास आहे, तुमच्या कृपेचे पोसणे, असं श्री गुरु निवृत्तीनाथांच्याकडे बघून माऊली म्हणतात. सच्चिदानंद बाबा लिहितात ते, चितकला मुक्ताबाई आत्मविभोर होऊन ऐकतात ते, आणि योगीराज चांगदेव परत एका नव्या जीवनानुभूतीची अनुभूती घेतात.
अनाग्रही भूमिका ज्ञानेश्वर माऊलींची हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आज 750 वर्षानंतर हे ज्ञानेश्वरी तुमच्या आमच्या मनावरती अधिराज्य गाजवते आहे. आता ओघाने जेव्हा आपण ज्ञानेदेवांच्या भाष्य वैशिष्ट्यांचं चिंतन करतो आहोत तेव्हा सहजगत्या अन्य भाष्यकारांची काही थोडं चिंतन करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. सगळ्यांचंच तर काही आपण विचार करू शकणार नाही, पण प्रामुख्याने ज्यांनी मराठी मानसावरती आपल्या भाष्याच्या माध्यमातून प्रभाव निर्माण केला त्या काही मोजक्या भाष्यकारांचं आपण चिंतन करणार आहोत. मी आपल्याशी बोलू की जवळपास 100 टीका मराठीमध्ये श्रीमद भगवद्गीतेवरती झालेल्या आहे. याच्यामध्ये एक अतिशय अग्रगण्य असं नाव आहे आणि ते नाव आहे श्री दासो दिगंबर देशपांडे. आपणाला माहित आहे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतल्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये काही दोष निर्माण झाले, लोकांनी पाठदोष निर्माण झाले, त्याच्यामध्ये काही अशुद्धी निर्माण झाल्या. मग संत श्रेष्ठ एकनाथांना माऊलींनी दृष्टांत दिला आणि मग नाथ बाबा आळंदीमध्ये आले. उल्लेख चरित्रामध्ये त्यांना समाधी स्थान सापडलं नाही, एवढं जंगल वाढलं होतं. सिद्धेश्वराच्या मंदिराच्या अनुरोधाने शोध घेत घेत नाथ बाबा 3 दिवस तिथे थांबले आणि मग त्यांनी समाधीचा शोध घेतला. ते समाधीच्या आतमध्ये गेले. विषय असा मांडलाय की अरे नाथ बाबा, या अजान मोक्षाची मुळी माझ्या गळ्याला लागली रे. आणि मग नाथ बाबांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपा प्रसादाने ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली आणि मग असं हे शुद्ध चिंतन समाजापुढे यावं म्हणून नाथ बाबांनी छान नवी ज्ञानेश्वरी निर्माण केली. आपल्या शिष्यांच्या माध्यमातून त्याच्या प्रती तयार केल्या असतील आणि त्या समाजामध्ये वितरित केल्या आणि आम्हाला मर्यादा दिली. श्री ज्ञानदेवी पाठी जो रचिल ओवी मराठी तेणे अमृताचे ताटी जाण नरोटी ठेविली. नाथबाबांनी घालून दिलेली मर्यादा आहे. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर मंदावी ही जी संतांच्या घरची मर्यादा आहे ना, ती या प्रकारची. या नाथबाबांच्या चरित्रामध्ये या नाथ महाराजांना समकालीन असलेले श्री दासो दिगंबर देशपांडे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. साधारणतः 16व्या शतकामध्ये या दासो दिगंबर देशपांड्यांचा जन्म आहे. अगदी स्वच्छ सांगायचं झालं तर इसवी सन 1551 ते इसवी सन 1616 या काळामध्ये यांचा अवतार झाला. चरित्र फार मोठं आहे. आम्ही नारदीय कीर्तनामध्ये 3 दिवसीय चरित्र सांगतो. दिगंबर पंत देशपांड्यांचे हे सुपुत्र आणि हे दिगंबर पंत विजापूरच्या बादशाकडे नोकरीला होते. असाच एकदा प्रचंड मोठा दुष्काळ पडला. 3 वर्ष अन्नधान्य पिकलं नाही. दिगंबर पंत देशपांड्यांना कळवळ आला गरिबांचा आणि 18 पगड जातीच्या समाजासाठी त्यांनी धान्याची कोठारं मोकळी केली. आता पैसा भरा असं फरमान सुटलं आणि मग जोपर्यंत तुम्ही हे पैसे भरणार नाही तोपर्यंत तुमचा मुलगा आमच्याकडे ओलीस ठेवा म्हणून या दासोला विजापूरच्या बादशाकडे दिगंबर पंतांनी ओलीस ठेवलं. 1 महिन्याची मुदत दिली बादशाने. 1 महिन्याच्या आत जर पैसे भरले नाहीत तर तुमच्या मुलाकडनं आम्ही इस्लाम कबूल करून घेऊ. हे ऐतिहासिक सत्य मायबाप हो. आणि मग दासोला तिथे कैदेत ठेवले. झरणी नृसिंहांचं स्थान आहे. तुमच्या हातचं मला चालणार नाही. मी माझा शिदा आटा आणून जेवण करेन, स्वयंपाक करेन म्हणून रोज 1 रुपया त्याला मिळत असे. आणि मग तिथे उपासना सुरू केली. श्री दत्तप्रभूंची आराधना केली. दासो दिगंबर हे आनंद संप्रदायाचे आहेत आणि आनंद संप्रदायाचं उपास्य दैवत एकमुखी दत्त आहे. 25 दिवस झाले, 26 दिवस झाले, 27 दिवस झाले, बाबा अजून आलेले नाही. एवढे पैसे आणणार कुठनं? आणि चरित्रामध्ये असं वर्णन आहे की एके दिवशी विजापूरच्या बादशाच्या दरबारामध्ये दत्ताजी पाडेकर नावाचा एक गृहस्थ प्रकटला. त्याने मोहरा मोजून दिल्या, पावती घेतली आणि या मुलाला मोकळं केलं. तो मुलगा परत आला. कोण असेल हा दत्ताजी पाडेकर? मला असं वाटतं की दिगंबर पंतांनी केलेला हा जो समाजावरती उपकार होता लोकांच्याच लक्षात आलं असेल की अरे आपल्यासाठी या माणसाने आपला पोरगा ओलीस ठेवला, आता याचा उद्या यांचा मुलगा धर्मांतरित होणार. समाजातले दत्त जागले, समाजातला देव जागला. लोकांनी कदाचित लोकवर्गणी केली असतील आणि सगळ्यांनी मिळून ते पैसे कोणीतरी एकाने पुढाकार घेतला आणि दत्ताजी पाडेकर नावानं त्या दरबारामध्ये भरला. या मुलाच्या चरित्रावरती काय परिणाम झाला त्याच्या असं लक्षात आलं शेवटी जीवनामध्ये आई बाप भाऊ बहीण पैसा अडका या सगळ्या व्यावहारिक गोष्टी तुच्छ आहेत. एक मात्र जर काही सत्य असेल तर एकम सत विप्रा बहुधा वदंती, बस भगवंताशिवाय दुसरं काही नाही.
आणि या दासो दिगंबरांनी उपासनेला सुरुवात केली. वैराग्य प्राप्त झालं त्यांना. प्रचंड अभ्यास केला दासोपंतांनी. त्यांच्या चरित्रात वर्णने त्यांनी एकूण 50 ग्रंथ लिहिलेले आहेत. आजही जर आपण अंबाजोगाईला गेलात तर दासोपंतांनी लिहिलेल्या पासोड्या आपल्याला बघायला मिळतात. आणि विशेष काय हो, तर यांचं वैशिष्ट्य असं, हे एकनाथांचे समकालीन आहेत बरं का. किती विद्वान होते, तर एकनाथांच्या कालामध्ये ज्याला नाथपंचक असं म्हटलं जातं, जसं समर्थांच्या चरित्रामध्ये दास पंचायतन, समर्थ पंचायतन येतं. स्वतः समर्थ रामदास स्वामी, केशवनगर भागानगरकर, केशव स्वामी भागानगरकर, ही जी सगळी 5 माणसं आहेत, तसं नाथांच्या चरित्रामध्ये नाथ पंचक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्याच्यामध्ये पहिले स्वतः श्री एकनाथ, दुसरे श्री संत जनी जनार्दन, तिसरे संत श्री रामा जनार्दन, चौथे संत विठा रेणुकानंदन आणि 5वे संत नुसतं दासोपंत नाही म्हणायचं, संत सर्वज्ञ दासोपंत, इतका मोठा अधिकार. या दासोपंतांनी एकूण 50 ग्रंथ लिहिले. त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथांच्या पैकी ग्रंथराज नावाचा एक ग्रंथ फारच प्रसिद्ध आहे. पदार्णव नावाचा एक ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये पद आहेत. ग्रंथराज नावाचा एक ग्रंथ लिहिला. पंचीकरण नावाचा एक ग्रंथ लिहिला. अगदी नाथांची वाटावी इतकी सुंदर भारुडं दासोपंतांनी लिहिली. आणि याच्यातला जो ग्रंथराज नावाचा ग्रंथ आहे ना, हा ग्रंथराज नावाच्या ग्रंथाचं अध्ययन केल्यामुळे राष्ट्रगुरु समर्थ रामदासांना दासबोध लिहिण्याची प्रेरणा मिळाली, असा चरित्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. एवढा विद्वान मनुष्य. आता आपला विषय चालू आहे श्रीमद भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरीची भाष्यवैशिष्ट्य. आपल्या विषयाशी यांचा काय संबंध, तर या दासो दिगंबर देशपांड्यांनी एकट्या भगवद्गीतेवरती एकूण 6 भाष्य लिहिली. केवढा प्रकांड पंडित असेल हा माणूस, कल्पना कर. आणि त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे, आयुष्याची पहिली 25-27 वर्षे त्यांची सामान्य माणसासारखी गेली. आणि शेवटच्या 25-27 वर्षामध्ये त्यांनी हे 50 ग्रंथ लिहिले. आणि त्यांनी ओवीबद्ध जे काव्य निर्माण केलं ना, किती ओव्या केल्या असतील सांगा बरं. संपूर्ण आयुष्यामध्ये एक ज्ञानेश्वरी वाचली तर फार हिमालय उचलला असे विद्वान आम्हाला भेटतात. या दासोपंतांनी निर्माण केलेल्या काव्यातली ओवी संख्या 5 लाखापेक्षा जास्त आहे. नवीन रचना सोडा, नुसत्या दासोपंतांनी लिहिलेल्या 5 लाख ओव्या सुद्धा आताच्या 70-80 वर्षाच्या मानवी जीवनामध्ये लिहिणं दुष्प्राप्य आहे. या दासोपंतांनी श्रीमद भगवद्गीतेवरती 6 भाष्य ग्रंथ लिहिले. आणि त्याच्यातला सगळ्यात प्रसिद्ध असलेला भाष्य ग्रंथ जर कोणता असेल, श्रीमद भगवद्गीतेवरचा, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र सारस्वतावरती परिणाम केला, त्याचं नाव आहे गीतार्णव. अर्णव म्हणजे समुद्र. जणू गीतेचा महासागरच यांनी आणल्या. किती ओव्या लिहिल्या, 1,25,000 ओव्या या गीतार्णव नावाच्या ग्रंथामध्ये दासो दिगंबरांनी लिहिल्या. वेदांतपूर्ण ग्रंथ आहे बरं का, सुंदर चिंतन आहे. त्याच्यातले काही भाग आता उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिकेमध्ये एकूण 9,000 ओव्या लिहिल्या. दासोपंतांच्या 18व्या अध्यायाचं भाष्य हे 9,000 ओव्यांचं आहे. मला सांगा मायबाप हो, सामान्य माणूस असेल का हो? आणि जेव्हा या दासोपंतांनी लिहिलेला हा गीतार्णव नावाचा ग्रंथ लोकांना समजेनासा झाला, तेव्हा त्यांनी अजून अन्य 5 भाष्य त्याच्यावरती लिहिले. त्यांच्यानंतर आलेले महाराष्ट्रातील संत कवी मोरोपंत असं म्हणतात, दासोपंती केला गीतार्णव मानवा 1.25 लाख ओव्यांचा हा गीतार्णव नावाचा महाग्रंथ त्यांनी लिहिला. हे एकनाथांचे समकालीन संत आहेत. आणि पुढे तर यांना सकल कला गुण निधी सर्वज्ञ दासोपंत असे यांना उपाधी मिळाली. हा गीतार्णव नावाचा ग्रंथ लक्षात यावा, लोकांना तो कळेन असा झाला, म्हणून त्यांनी गीतार्थ बोध चंद्रिका नावाची गीतार्णवावरची नवी टीका लिहिली. अतिशय सुंदर असं या दासो दिगंबरांचं चिंतन. काव्यातलं वैचित्र्य, विषयातलं वैविध्य
आणि विलक्षणता हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य. या दासो दिगंबरांनी पुढे मग स्वतःला या सगळ्या प्रापंचिक उपाधीतनं दूर केलं आणि या दासो दिगंबरांनी अंबाजोगाईला समाधी घेतली आणि 1616 इसवी सन 1616 मध्ये हे दासो दिगंबर निजधामाला गेले. आता आपण दासो दिगंबरांचं चिंतन काय करतो आहोत, तर 1.25 लाख ओव्यांचा गीतार्णव दासोपंतांनी लिहिला. पण सामान्य माणसं सोडा, अभ्यासकांना सुद्धा या गीतार्णवाचं नाव माहित नाही अशी अवस्था आहे. एक लक्षात घ्या मायबापू, श्रीमद भगवद्गीतेवरती देशिकार लेणं निर्माण करणारी ही माणसं सामान्य नाहीयेत. अरे हे ज्ञानाचे सागर आहेत. नवरूप ज्ञानाच्या क्षेत्रातले हे एक एक अचल अढळ अशी नक्षत्र आहेत. दासोपंतांच्या नंतर दुसरं नाव येतं वामन पंडितांचं. या वामन पंडितांचा कालावधी हा 1636 ते 1695 असा आहे. हे वामन पंडित, ज्यांना मराठी सारस्वतामध्ये यमक्या वामन असं म्हटलं जातं, हे समर्थ रामदासांचे समकालीन आहेत बरं का. हे दासो पंडित, हे वामन पंडित एवढे प्रकांड पंडित होते की मराठीत काव्य करणं त्यांना मान्यच नव्हतं. जी समस्या नाथबाबांना हरिपंडितांच्याकडनं होती ती समस्या या वामन पंडितांची होती. पण श्री राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींच्या संपर्कात ते आले आणि समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं की वामनराव पंडितजी, अहो हे सगळं तुमचं काव्य, तुमचं हे सगळी विद्वत्ता लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. संस्कृतातलं ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माऊलींनी गीता भाष्य केलं आणि तुम्ही परत ते सगळं जड करत आहात का? आणि म्हणून समर्थांच्या आज्ञेवरून या वामन पंडितांनी मराठीमध्ये लिहायला सुरुवात केली. आता श्रीमद भगवद्गीतेवरती वामन पंडितांनी जे काव्य केलेलं आहे, जे भाष्य केलेलं आहे, त्या भाष्याचं नावच आहे यथार्थ दीपिका. आणि बघा, वामन पंडित असं म्हणतात प्रस्तावनेमध्ये, गीता जाते पूर्वेकडे, भाष्य जाते पश्चिमेकडे. काय काय जबरदस्त आत्मविश्वास आहे. याच्यात ज्ञानदेवांना पण त्यांनी घेतलंय बरं का. म्हणले इतर लोकांनी नुसता भावाचा अर्थ मांडला, मी गीतेचा यथार्थ आता तुम्हाला सांगतो आहे. म्हणून त्यांनी यथार्थ दीपिका नावाचा 22,000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. यांचाही मोठा परिणाम आहे महाराष्ट्र सारस्वतावरती. हे पण विजापूरच्या बादशाहकडे नोकरीला होते. यांना पण धर्मांतरित करण्याचा प्रयत्न विजापूरच्या बादशहाने केला. तत्कालीन लोकांचा हाच धंदा होता. मग त्यांनी महाराष्ट्र सोडला, ते काशीला गेले. एका मद व मतानुयायी अशा गुरूंकडे त्यांनी वेद आणि शास्त्रांचं सखोल चिंतन केलं, प्रचंड अभ्यास केला. ते जागोजागी विद्वत सभेमध्ये जाऊन सभा जिंकू लागले, विजयपत्र मिळवू लागले, वादसभा जिंकू लागले आणि वामन पंडित म्हणून ते प्रसिद्ध झाले. किती प्रसिद्ध झाले तर या वामन पंडितांचं नावच आम्हाला माहित नाही. या वामन पंडितांचं मूळ नाव काय आहे, तर या वामन पंडितांचं नाव आहे वामन नरहरी शेष. हे यांचं मूळ नाव आहे. पण नरहरी आणि शेष हे संपलं आणि वामन पंडित हे प्रसिद्ध झाले. यमक्या वामन म्हणून आपण त्यांना ओळखतो. यांनी यथार्थ दीपिका नावाचा अप्रतिम भाष्य ग्रंथ लिहिला. यांनी पण आपल्या आयुष्यात एकूण 67 ग्रंथ लिहिले. यथार्थ दीपिका, चित्सुधा, तत्वमाला, श्रुतिसार कर्मतत्व, राजयोग आणि गीतार्णव सुद्धा. यथार्थ दीपिका कळली नाही लोकांना म्हणून गीतार्णव सुद्धा लिहिली. पण गंमत अशी झाली, आता जे मी आपल्याशी बोललो, माऊलींनी अनाग्रही म्हणजे लवचिक भूमिका ठेवली. तसं या वामन पंडितांनी असा दावा केला की गीतेचा यथार्थ मी सांगतो आहे. दासो दिगंबरांचा दावा आहे, मी हा गीतार्णव म्हणतोय, याच्यातनं जी विविध रत्न बाहेर पडते ती या प्रकारची आहे. माऊलींनी मात्र कुठेही अशी भूमिका घेतली. आता जाऊया थोडं पूज्य प्रभुपाद शंकराचार्यांच्या गीता भाष्याकडे. आपण बघितलं की गीता भाष्यामध्ये पूज्य प्रभुपाद शंकराचार्यांनी विषाद योगाचं चिंतनच मांडलेलं नाही. आणि एकूण गीता भाष्याचं अंतिम प्रतिपादन काय आहे, तर पूज्य प्रभुपाद शंकराचार्य श्रीमद भगवद्गीतेला संन्यास या विषयावरती आणतात. संन्यास पर गीता मांडली, हे शंकराचार्यांचं वैशिष्ट्य. तुम्हाला सांगू, आचार्य नावाची आपल्याकडे एक परंपरा आहे. प्रस्थानत्रयीवरती जो भाष्य करेल त्याला आचार्य म्हणायचं. म्हणजे ब्रह्मसूत्र, श्रीमद भगवद्गीता आणि उपनिषद यांच्यावरती जो भाष्य करेल त्याला आचार्य असं म्हणावं.
अलीकडच्या काळातले गेल्या 1000 वर्षातले आचार्य असं माझ्या गुरुजींचं म्हणणं आहे जर कोणी असतील तर ते पूजनीय अनंत दामोदर आठवले म्हणजे अनंत महाराज आठवले, म्हणजेच नंतरच्या काळातले परमपूजनीय स्वामी वरदानंद भारती. त्यांनी या 3ही ग्रंथांवरती भाष्य केलं. ते एकदा बोलताना प्रवचनात असं म्हणले की अरे, जर शंकराचार्यांनी ज्ञानेश्वरी वाचली असती तर ते म्हणाले असते की बस 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 बस, मला हेच म्हणायचं होतं, मला हेच लिहायचं होतं, मला भाष्य लिहिण्याची गरजच पडली नसती. इतकी ज्ञानेश्वरी शंकराचार्यांना सुद्धा, म्हणजे शंकराचार्यांना जी लवचिकता आपल्या चिंतनातनं मांडायची होती, मांडू शकले नाही, ते ज्ञानेश्वर माऊलींनी मांडली. या वामन पंडितांनी श्रीमद भगवद्गीतेवरती सुंदर भाष्य लिहिलं आणि त्यांनी जे भाष्य लिहिलं गीतार्थ बोधिनी नावाची, त्यांनी परत त्याच्यावरती एक टीका केली. बरं बघा, अगोदर यथार्थ दीपिका लिहिली, ती यथार्थ दीपिका समजावी म्हणून गीतारण व सुधा लिहिली आणि हे दोन्ही ग्रंथ समजत नाही म्हणून मग गीतार्थ बोधिनी नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि आपण जरूर त्याचा अभ्यास करा मायबापू. या गीतार्थ बोधिनीचं वैशिष्ट्य काय आहे? पहिल्यांदा त्यांनी समश्लोकी भाष्य लिहिलं. मग आता या गीतार्थ बोधिनीमध्ये त्यांनी काय केलं की मूळ भगवद्गीतेचा श्लोक, त्याच्यावरती त्यांचा स्वतःचा समश्लोकी श्लोक, त्या श्लोकाचा एकूण आशय आर्येमध्ये मांडला, तोच आशय त्यांनी अभंगातनं मांडला आणि तोच आशय त्यांनी दोह्यातनं सुद्धा मांडला. हे वामन पंडितांचं वैशिष्ट्य आहे. दुर्दैवाने आम्ही स्वतःला गीतेचे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक म्हणतो, पण या ग्रंथांचं पान सुद्धा आम्ही उघडून बघितलं नाहीये, अशी विद्वान माणसं आज आम्हाला बघायला मिळतात. या वामन पंडितांनी फार सुंदर असं हे जे यथार्थ दीपिका लिहिली ना, आणि ती गीतार्थ बोधिनी लिहिली, ती गीतार्थ बोधिनी समजावी म्हणून अकोल्याला एक फार मोठे नामांकित वकील झाले व्यंकटेश कृष्ण देसाई, त्यांनी यथार्थ बोधिनी परत गीतार्थ बोधिनीवरती लिहिली. पण आता एक लक्षात घ्या मायबापू, इतके सगळे ग्रंथ मराठीमध्ये गीतेचं चिंतन मांडणारे असताना सुद्धा तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञानेश्वर माऊलींची भावार्थ दीपिका का नुसते हो? अजून एका नावाचा मला उल्लेख करावा लागेल आणि ते नाव आहे भारतीय असंतोषाचे जनक असलेले लोकमान्य टिळक. हे लोकमान्य टिळक किरुनाना छत्रेंचे विद्यार्थी, प्रचंड गणितज्ञ, प्रचंड हुशार मनुष्य. परमात्मा श्री रामचंद्रांच्या जन्माचं वर्ष लोकमान्य टिळकांनी खगोलीय गणिताच्या माध्यमातून सिद्ध केलं आणि त्यांनी लिहिलं ध्रुव शकट भेद नावाचा जो योग आला होता तो रामचंद्रांच्या कुंडलीमध्ये होता, उच्चीचे 5 ग्रह, आणि मग त्यांनी कालावधी ठरवला. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लाल, बाल आणि पाल 3 त्रिमूर्ती होत्या. त्याच्यातले लोकमान्य टिळक, त्यांना जेव्हा शिवजयंतीच्या व्याख्यानाचं निमित्त होऊन काळ्या पाण्याच्या शिक्षेवरती जावं लागलं, ब्रह्मदेशातल्या मंडालेला ते गेले. आपण कल्पना करा मायबापू, अतिशय प्रतिकूल परिस्थिती, इंग्रजांच्या कारागृहात प्रचंड अशा प्रतिकूलतेमध्ये लोकमान्य टिळक राहत आहे. मधुमेहाचा त्रास होतोय, सातूचं पीठ भिजवून त्याच्या केलेल्या भाकरी लोकमान्य टिळक खातात. आणि त्या कारागृहामध्ये लोकमान्य टिळकांनी मंडाले इथे निष्काम कर्मयोग भारतीय समाजापुढे यावा म्हणून श्री गीता रहस्य उर्फ कर्मयोग शास्त्र नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली. 5 महिन्यामध्ये लोकमान्य टिळकांनी हा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. हाताशी एकही संदर्भ ग्रंथ नसताना केवळ आपल्या प्रातिभ ज्ञानावरती लोकमान्यांनी हा ग्रंथ लिहिला. याच्या प्रस्तावनेमध्ये लोकमान्य टिळक असं म्हणतात, श्रीमद भगवद्गीतेचे 40 वर्ष यथासांग अध्ययन केल्यानंतर परमात्मा गोपाल कृष्णांनी प्रतिपादित केलेली भगवद्गीता ही केवळ आणि केवळ कर्मपर आहे. कर्म करणे, कर्मे इशू भजावा, तस्मात युद्धस्व कोणतीय, हाच आणि हाच गीतेचा सार आहे. ही आमची खात्री झाल्यामुळे आम्ही हा ग्रंथ लिहिण्यास उद्युक्त झालो आहोत. आता बघा, शंकराचार्यांनी श्रीमद भगवद्गीतेला संन्यासावर नेलं, वामन पंडितांनी यथार्थ मांडण्याचा प्रयत्न केला, दासोदी गोपारांनी गीतार्णव मांडला, लोकमान्य टिळकांनी श्रीमद भगवद्गीता संन्यासावर नेली. अजून श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन मोहनदास करमचंद गांधी यांनी केलं आणि मोहनदास करमचंद गांधींनी त्यांच्या जीवनामध्ये स्वीकारलेला जो सिद्धांत होता अहिंसा, त्या अहिंसेवरती गीता नेली आणि त्यांनी अनासक्त योग नावाचा विषय मांडला.
पुढे विनोबाजी भावेंनी गीता प्रवचनासारखा सुंदर विषय मांडला. आपल्या लक्षात असं आलं असेल की या प्रत्येक महान भाष्यकाराने श्रीमद भगवद्गीतेमध्ये जो सिद्धांत मांडलाय, अगदी अलीकडे एसी भक्ती वेदांत प्रभुपाद इस्कॉनवाले जे आहेत, प्रचंड त्यांनी क्रांती केली आणि जगामध्ये करोडो भगवद्गीता या माणसाने पोचवल्या लोकांपर्यंत. त्यांच्या पण भगवद्गीतेचं नाव आहे गीता ॲज इट इज. गीता जशी आहे तशी. ती जशी आहे तशी आहे की नाही हे अभ्यासकांनी ठरवायचं. मला म्हणायचं असं आहे की भगवद्गीता हा असा अलौकिक ग्रंथराज आहे की आपल्या विचाराची पुष्टी करण्यासाठी प्रत्येक मनुष्य त्याचा आधार घेतो, त्याचं पोट धरतं आणि पुढे जातं. पण ज्ञानेश्वर माऊलींचं वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी या श्रीमद भगवद्गीतेचं प्रतिपादन करताना कुठेही अट्टाहास केला नाही, आग्रही भूमिका मांडली नाही. आणि गीता तत्व हे नित्य नूतन असल्यामुळे त्याला कालामध्ये बांधलं नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी मांडलेली ही भावार्थ दीपिका ही तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजही विराजित आहे. अजून काय वैशिष्ट्य आहे माऊलींचं, तर श्री भावार्थ दीपिका हे इतर लोकांनी केलेलं यथार्थ भाष्य आहे. कोणी शब्दार्थ भाष्य मांडलं, कोणी तसंच्या तसं मांडलं, पण ज्ञानेश्वर माऊलींचं हे गीता भाष्य हे शब्दार्थ नसून, यथार्थ नसून, भावार्थ नसून ते अनुभूती भाष्य आहे. मानवी जीवनामध्ये येणाऱ्या अनुभवांच्या वेगवेगळ्या व्याप्तीचं चिंतन करून ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या जीवन संग्रामामध्ये शाश्वत धर्म संग्राम आणि संग्राम धर्म समजून घेण्याची इच्छा असलेल्या सार्वकालिक अर्जुनासाठी हे अनुभूती भाष्य मांडले. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असे की ज्ञानेश्वर माऊलींची दृष्टी जी आहे गीता भाष्य करताना ही धर्म संस्थापनेची दृष्टी आहे. परमात्मा गोपाल कृष्णांनी आपल्या अवताराचं जे प्रयोजन सांगितलं, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, त्रिसूत्री मांडली. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या 3 कार्यांच्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये मला स्वतःला जन्माला घालतो आणि धर्माची संस्थापना करतो. ही जी परमात्मा गोपाल कृष्णांची भूमिका आहे, तीच भूमिका धर्म संस्थापनेची दृष्टी घेऊन ज्ञानेश्वर माऊलींनी केली. या भावार्थ दीपिकेची इतिश्री व्हायला आली. या विषयाकडे कदाचित आपण येणाऱ्या काही भागांमध्ये बोलण्याचा प्रयत्न करू. ज्ञानेश्वर माऊली या भावार्थ दीपिकेला काय समजते हो? माऊलींच्या दृष्टीने हे व्याख्यान नाहीये, माऊलींच्या दृष्टीने हे ब्रह्मनिरूपणही नाहीये, माऊलींच्या दृष्टीने हे वेदांताचंही चिंतन नाहीये. तर माऊलींच्या दृष्टीने भावार्थ दीपिका काय आहे? तर माऊली असं म्हणतात, हे तुमचेनी केले. श्री गुरु निवृत्तीनाथांच्याकडे बघून त्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे तुमचेनी केले धर्म कीर्तन सिद्धीस गेले, येथ माझे जी उरले पायीक. पण 2 गोष्टी महत्वाच्या नाही. पहिली गोष्ट म्हणजे श्रीमद भगवद्गीता हे धर्मकीर्तन आहे, धर्म संकीर्तन आहे. हे ज्ञानेश्वर माऊलींनी लक्षात घेतलं, ओळखलं. आणि येथ माझे उरले पायीकपण. गीतेच्या भाष्यकाराने, गीतेच्या अभ्यासकाने, गीतेच्या प्रवचनकाराने आणि गीता जीवनामध्ये अंगीकारणाऱ्याने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मी कोण आहे, तर मी फक्त पायीक आहे. एक कवी असं म्हणले, आम्ही कृष्ण रथाचे घोडे. भगवान गोपाल कृष्णाच्या हातामध्ये आपल्या जीवन सूत्र द्यावे, रश्मी त्याच्या हातात द्यावा, लगाम त्याच्या हातात द्यावे. तो हाकारेल तसं आपण निघावं आणि तो मार्ग दावील त्या मार्गाने जावं. माऊली म्हणल्या ना की ज्याप्रमाणे माळी पाठ लावतो, माळी जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची ठेले, हे पाईक पण तुमच्या आमच्याकडे असलं पाहिजे. याची सतत ज्ञानेश्वर माऊलींनी जाण ठेवली. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी महाराष्ट्राला धर्म संग्राम शिकवला, संग्राम धर्म जागवला. तोपर्यंत काय होतं, हतोमा प्राप्यसी स्वर्गम. आणि म्हणून आमच्याकडे हुतात्मा होण्याची जणू इतिहासामध्ये स्पर्धाच लागली होती. माऊलींनी सांगितलं, नाही, मेलास तर स्वर्गात राज्य करशील आणि जिंकलास तर पृथ्वीचं राज्य करशील. म्हणजे अभ्युदय आणि निश्रेयस या दोघांचं उत्तम असं चिंतन ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. माऊलींची ओवी आहे, जयाचे अरत्र नाही तयाचे परत्र पुससी काही. अरे तुमचा पृथ्वीवरचा जर व्यवहार चांगला नाही, तुम्ही जिवंतपणे इथे नरक भोगता आहात, तर मेल्यावरती तुम्हाला स्वर्ग मिळेल हे दिवास्वप्न बघण्यात काय अर्थ आहे? जयाचे अरत्र नाही तयाचे परत्र पुससी काही. म्हणून अभ्युदय आणि निश्रेयस
धर्म संग्राम आणि संग्राम धर्म, धर्म राज्य आणि राज धर्म महाराष्ट्रात प्रस्थापित व्हावा म्हणून ज्ञानेश्वर माऊलींची भावार्थ दीपिका गेले 700 वर्ष तुम्हा आम्हाला प्रकाश देते आहे, आम्हाला मार्गदर्शन करते आहे, पथप्रदर्शन करते आहे. या भावार्थ दीपिकेचं काही आलोडन आमच्या तरुण मित्रांनी करावं. मी पहिल्याच दिवशी बोललो, मायबापो मी विद्वान आहे हे सिद्ध करण्यासाठी मी बोलत नाहीये, मी अभ्यास करतोय हे दाखवण्यासाठी मला बोलायचं नाहीये. आपण सारे माझ्यापेक्षा जास्त उपासक आहात, अभ्यासक आहात, विद्वान आहात. परंपरेमध्ये शेकडो वर्ष ज्यांच्या घरात ज्ञानेश्वरीचं नित्य पठण आहे असे महापुरुष आहेत, याची मला विनम्र जाणीव आहे. पण या लॉकडाऊनच्या काळात, या प्रतिकूलतेमध्ये, हे लॉकडाऊन उठल्यानंतर भारत कोलमडेल का? समाज व्यवस्थेत छिन्नविच्छिन्न होईल का? अर्थव्यवस्थेचं काय होईल? आम्ही गमावलेला आत्मविश्वास कुठून मिळवू शकू? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं शाश्वत संजीवन शास्त्र म्हणजे भगवद्गीता आहे. आणि त्याचं देशीकारलेणं सुपाच्य करून ज्ञानेश्वर माऊलींनी तुमच्या आमच्या हातामध्ये दिलेलं आहे. या निमित्तानं मी आपणा सर्वांना आवाहन करतो, मायबापू आपल्या घरातल्या तरुण मुलांना, तरुण मुलींना, त्यांना टेक्नॉसॅव्ही असू द्या ना, त्यांनी कॉम्प्युटरचा माऊसही हाताळावा आणि त्यांचं आपलं मन सुदृढ होण्यासाठी तनबल, मनबल, तंत्रबल, मंत्रबल आणि आत्मबल या 5 बलांनी जो संपन्न आणि समृद्ध असेल तोच उद्याच्या विश्वाचा नायक होऊ शकेल. अशा उद्याच्या विश्वाचा नायक होण्याची क्षमता असलेले जगातील सर्वाधिक तरुण आमच्या भारत देशामध्ये आहेत. या भारताला जर पुनश्च एकदा विश्वगुरु पदावरती आम्हाला प्रस्थापित करायचं असेल तर अशा युयुत्सु वृत्तीच्या तरुणांनी त्यांच्या अंतःकरणामध्ये असलेला जो जोश आहे त्या अंतःकरणाच्या जोशाला ज्ञानेश्वर माऊलींच्या या भावार्थ दीपिकेच्या सिद्धांताचा होश मिळावा. वृद्धांनी आपल्या तरुण मित्रांना आणि मुलांना अनुभवाचं मार्गदर्शन करावं आणि त्यांची कार्यक्षमता वाढवावी. हा शाश्वत नंदादीप तुमच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मी हा अल्प प्रयत्न केलाय. ऐसी अक्षरे रसिके मेळविन या प्रवचन मालेतल्या या 3ऱ्या प्रवचनाला आज मी इथे पूर्णविराम देतोय. मला जसं जमलं, मला जसं कळलं, जेवढी मला ज्ञानेश्वरी कळली तेवढी मी तुम्हा सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. अजूनही पुढे काही विषय मी आपणा सर्वांच्या समोर मांडावे अशी पूजनीय उद्बोधनाथ महाराजांची इच्छा आहे. आपल्याला कोणते विषय ऐकायला आवडतील हे कृपया आपण कमेंट्स मध्ये लिहा. आपल्या इष्ट लोकांना, इष्ट मित्रांना या सगळ्या गोष्टी पोचवा. हा प्रवचनाचा कार्यक्रम आपण शेअर करा, लोकांपर्यंत हे पोचवा आणि दीपे दीप प्रकट करावा. तसं हा अमृतरस सगळ्यांच्या पर्यंत पोचवा. झालेली सेवा परमात्मा श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी, परमात्मा पांडुरंगांच्या चरणी समर्पित करतो. याच्यातला जो तर्कदोष आहे तो माझा आहे, याच्यातले जे मालिन्य आहे ते माझे आहे, याच्यातले जे काठिण्य आहे ते माझं आहे. जे काही उत्तम, उदात्त, उन्नत, महान, मधुर तुम्हाला वाटलं असेल ते श्री ज्ञानेश्वर माऊलींचं आहे, तेवढंच स्वीकारा. सार सार गही आहे, बाकीचं सगळं फेकून द्या आणि आपल्या घरातल्या तरुण पिढीला निदान 5 मिनिटं रोज ज्ञानेश्वरी वाचण्याचा अट्टाहास करा. मायबापू आपण आग्रह धरला तरच ते या धर्ममार्गात येतील आणि त्यांना या अमृतमंथनाचा लाभ होईल. तसा तो लाभ या प्रवचनाच्या निमित्ताने आपण सर्वांच्या माध्यमातून नवीन पिढीला व्हावा अशा विनम्र भावनेतून हे प्रकट चिंतन करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा सद्गुरु श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी समर्पित करतो. तरी न्यूनते सरते, अधिकते पुरते, करोनी घ्यावे हे तुमते विनवित असो. याच्या पुढची आपली प्रवचन सेवा पुढल्या गुरुवारी न होता 1 जून, परत लक्षात घ्या, दिनांक 1 जूनला संध्याकाळी 6 वाजता याच्या पुढची प्रवचन सेवा एका नव्या विषयावरती मी आपणा सर्वांच्यासाठी सादर करणार आहे. पुरेश एकदा आपणा सर्वांना धन्यवाद. भरोनी सद्भावाची अंजुली मी या ओविया फुले मोकळी, अर्पिली अंघ्री उगली विश्वरूपाच्या, कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. धन्यवाद. हरि ओम.